नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती मुंबई बघा या भरतीसाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न सर्व पदासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, मुंबई या विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1857 या वर्षी बघा मुंबई या विद्यापीठाची बघा स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी स्त्री साक्षर बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी बघा स्त्री साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। नंदुरबार बघा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी स्त्री साक्षरता या ठिकाणी असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, हरिहरेश्वर बघा हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिहरेश्वर बघा या ठिकाणी सुंदर या ठिकाणी समुद्रकिनारा आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हरिहरेश्वर विद्यार्थी मित्रांनो हा समुद्रकिनारा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, रिहांद हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, रिहांद हा प्रकल्प कोणत्या या ठिकाणी राज्यामधला तो प्रकल्प आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, रिहांद बघा हा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आपल्याला ओळखायचा आहे। बघा खोपोली आहे का? तर खोपोली बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, भिवपुरी नाही। बघा तारापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, राष्ट्रीय महामार्ग बघा हा विषय खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी कोणाच्या अंतर्गत येणारा विषय आहे? राष्ट्रीय महामार्ग हा विषय खालीलपैकी कोणाच्या बघा अंतर्गत येणारा विषय आहे? राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, राष्ट्रीय महामार्ग बघा हा विषय विद्यार्थी केंद्र सरकार यांच्या ठिकाणी अंतर्गत येणारा तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे। प्रश्न क्रमांक 7 रस्त्याच्या लांबीमध्ये विचारले जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये विचारले रस्त्याच्या लांबीमध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणाचा लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, रस्त्याच्या बघा लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक हा अमेरिकेचा लागतो। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, अथेन्स हे शहर कोणत्या देशामधलं शहर आहे? बघा अथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशामधलं शहर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, अथेन्स बघा हे शहर ग्रीस या देशामधले या ठिकाणी ते शहर आहे। प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये विचारले सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पडत असतो? बघा या ठिकाणी मेघालय बघा या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी पाऊस हा पडत असतो। प्रश्न क्रमांक 10 बघा, दिग्दर्शन या नावाचं मासिक हे खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? दिग्दर्शन या नावाचं मासिक हे कोणाचं मासिक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, बाळशास्त्री जांभेकरांचं या ठिकाणी दिग्दर्शन या नावाचं त्यांचं या ठिकाणी मासिक आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे जीएमसी भरती बघा मुंबई आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण विषयांचे या ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा हे जीएमसी भरती मुंबई 8000 बघा प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? रिझर्व्ह बँक RBI बघा रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे। तर रिझर्व्ह बँकेची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर 1 एप्रिल सन 1935 ला विद्यार्थी मित्रांनो बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना या ठिकाणी झाली होती।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सत्यशोधक समाज बघा त्यांनी स्थापना केलेली आहे, तर कोणत्या वर्षी स्थापना त्यांनी केलेली आहे? बघा सन 1873 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बघा त्यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? तर विद्यार्थी बघा पणजी या शहरामध्ये बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य हे सर्वात पहिल्यांदा निर्माण झाले होते? भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा या ठिकाणी आंध्र प्रदेश बघा या ठिकाणी हे राज्य सर्वात पहिल्यांदा ठिकाणी निर्माण झाले होते. प्रश्न क्रमांक 5 बघा, राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रपतींना विचारले भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमानुसार या ठिकाणी दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? बघा राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार म्हणजे कलम 72 मध्ये या ठिकाणी देण्यात आला. ऑप्शन क्रमांक 4 आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, पंचायत राज्याची शिफारस बघा खालीलपैकी कोणत्या समितीने केली? पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा बलवंतराय मेहता समितीने विद्यार्थी मित्रांनो पंचायत या ठिकाणी राज्याची शिफारस त्यांनीही केली होती. प्रश्न क्रमांक 7 बघा, सागरेश्वर हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे? सागरेश्वर बघा हे अभय अरण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे? तर याचे योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर या ठिकाणी हे अभय अरण्य आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खंबायत व अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. खंबायत आणि अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र बघा गुजरात या राज्यामधल्या या ठिकाणी खनिज तेल क्षेत्र आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा जी विद्यार्थी मित्रांनो चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं विद्यार्थी पंचमढी या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बॉम्बे असोसिएशन बघा या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशन बघा या नावाची बघा संस्था कोणी स्थापन केली होती? तर याचं योग्य उत्तर बघा जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या नावाची बघा संघटना स्थापन केलेली संस्था आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया बघा ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. महात्मा गांधी यांची या ठिकाणी हरिजन आणि यंग इंडिया त्यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीता रहस्य व ओरायन बघा ही पुस्तके कोणाची पुस्तके? गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गीता रहस्य व ओरायन बघा ही पुस्तके विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मज्जा संस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? मज्जा संस्थेचा अभ्यास विचारलाय कोणत्या एका शास्त्रामध्ये केला जातो? तर याचं योग्य उत्तर न्यूरोलॉजी बघा या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो मज्जा संस्था यांच्या ठिकाणी अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कवकापासून होणारे बघा खालीलपैकी कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता या ठिकाणी रोग आहे? कवकापासून होणारा रोग. तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा गज करणं बघा विद्यार्थी कवकापासून या ठिकाणी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोणत्या वर्षी विचारले विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर रणजित देसाई स्वामी या कादंबरीच्या ठिकाणी ते लेखक आहेत.
विषय क्रमांक पुढचा बघा, कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते? बघा खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते? तर याचं योग्य उत्तर बघा, जीवनसत्व अ मुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे नेहमीच चांगले राहते. विषय क्रमांक पुढचा बघा, यक्षयान बघा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा या ठिकाणी नृत्य प्रकार आहे? यक्षयान. बघा यक्षगान अशा प्रकारचा तो या ठिकाणी एक लोकनृत्य प्रकार आहे, तर तो कर्नाटक या ठिकाणी राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या एका महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सोलापूर या ठिकाणी बघा कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जलियांवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोण आहे? बघा जलियांवाला बाग हत्याकांडाला विद्यार्थी मित्रांनो तर जनरल डायर हा या ठिकाणी इंग्रजी अधिकारी जबाबदार अधिकारी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता आहे? लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक म्हणजे सेल्युलोज. बघा लाकडामध्ये या ठिकाणी असणारा या ठिकाणी प्रमुख घटक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर बघा उत्तराखंड राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ओझोन. बघा ओझोन थराची झीज कोणत्या वायूमुळे होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ओझोन या थराची झीज कोणत्या वायूमुळे होत असते? तर क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे बघा ओझोन या थराची झीज या ठिकाणी होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित शिवकुमार शर्मा बघा तर ते संतूर वादक. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राजा केळकर या ठिकाणी हे वस्तुसंग्रहालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कल्पकम बघा अणुविद्युत प्रकल्प आहे, कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? कल्पकम. बघा कल्पकम विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रेशीम उत्पादनामध्ये विचारले देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं? रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं राज्य आहे? रेशीम उत्पादनामध्ये बघा कर्नाटक राज्य बघा रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर या ठिकाणी असलेलं राज्य आहे. विषय क्रमांक 29 मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती? मत्स्य उत्पादन. बघा मत्स्य उत्पादन विद्यार्थी मित्रांनो नील क्रांती. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची? बघा शिलाँग विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका राज्याची या ठिकाणी राजधानी? शिलाँग. बघा शिलाँग बघा या ठिकाणी मेघालय या राज्याची या ठिकाणी राजधानी शिलाँग. विषय क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली? बघा तैनाती फौज पद्धत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तैनाती फौज पद्धत बघा लॉर्ड वेलेस्ली बघा यांनी या ठिकाणी सुरू केलेली पद्धत आहे. विषय क्रमांक बघा, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार विचारले खालीलपैकी किती किमी आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार बघा 800 किमी. विद्यार्थी मित्रांनो पूर्व पश्चिम बघा हे महाराष्ट्राचा अंतर 800 किमी एवढा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी कोकणामधली या ठिकाणी नदी आहे? बघा या ठिकाणी 4 नदी आहेत, कोकणामधली नदी आपल्याला ओळखायची आहेत. दमनगंगा नदी विद्यार्थी मित्रांनो ही कोकणामधली या ठिकाणी नदी आहे. विषय क्रमांक 35 बघा, तोतलाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा तोतलाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर याचं योग्य उत्तर बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तोतलाडो या ठिकाणी धरण आहे. विषय क्रमांक पुढचा, श्रीरामपूर बघा हे ठिकाण
खालीलपैकी कोणत्या फळासाठी बघा श्रीरामपूर बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे श्रीरामपूर। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे मोसंबी या फळासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे। विषय क्रमांक महाराष्ट्रामध्ये विचारले डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। डोलोमाइटचे साठे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बघा डोलोमाइटचे बघा साठे बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी ठिकाणी एकदा चेक करून घ्यायचं आहे डोलोमाइटचे साठे। विषय क्रमांक पुढचा बघा अजिंक्यतारा बघा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। अजिंक्यतारा बघा सातारा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अजिंक्यतारा या ठिकाणी हा प्रसिद्ध किल्ला आहे। विषय क्रमांक पुढचा बघा नागझिरा बघा हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे। नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो। कोल्हापूर ते गोवा बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते गोवा या ठिकाणी फोंडा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण बघा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे माढा बघा माढाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। माढाचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माढाचं मुख्यालय आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारले वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी जसलोक बघा ही संस्था कोणत्या ठिकाणी जसलोक बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी जसलोक बघा ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टिदान दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो। दृष्टिदान दिन बघा या ठिकाणी याचं उत्तर काय तर 10 जून या दिवशी बघा राज्यामध्ये दृष्टिदान दिवस या ठिकाणी पाळण्यात येतो। विषय क्रमांक पुढचा बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये विचारले भीमा नदीची एकूण लांबी किती किमी आहे तर 451 किमी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी भीमा नदीची एकूण लांबी आहे। विषय क्रमांक पुढचा कसारा बघा हा घाट विद्यार्थी मित्रांनो कोणत्या महामार्गावरचा घाट आहे। कसारा हा घाट कोणत्या महामार्गावरचा घाट आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा GMC भरती मुंबई आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF एका वर्षांच्या लेटेस्ट घडामोडीचं PDF मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बघा या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आहे। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।